नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, लोकसभेत भाजपचं जे महाराष्ट्रामध्ये पानिपत झालं त्याच्यातून बोध घेत किंबहुना सावध होत 64,000 संघाचे कार्यकर्ते म्हणजे स्वयंसेवक हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी भाजपचा प्रचार केला. भाजपला मोठं जे यश मिळालं त्या यशामध्ये संघाचा मोठा वाटा आहे. संघाच्या स्वयंसेवकांचा, संघाच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि भाजप नेतृत्व हे मान्य करत आहे. मंडळी, संघाचे कार्यकर्ते किंबहुना संघाचे स्वयंसेवक जसे भाजपला विजयी करण्यासाठी रस्त्यावर उतरतात, तसे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते, राष्ट्रसेवा दलाचे स्वयंसेवक काँग्रेस विजयी होण्यासाठी रस्त्यावर का उतरले नाहीत, का उतरत नाहीत? संघाचे 64,000 स्वयंसेवक अधिकृत रस्त्यावर उतरतात. यांचे राष्ट्रसेवा दलाचे किती हजार स्वयंसेवक रस्त्यावर उतरले? राष्ट्रसेवा दलाला काँग्रेसचा प्रचार करावा असं का वाटलं नाही? काँग्रेसचं काम वाढावं, काँग्रेसचे आमदार निवडून जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत असं राष्ट्रसेवा दलाला का वाटलं नाही? हा एक खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की पराभवातून धडा घेत जर संघाचे स्वयंसेवक जर रस्त्यावर उतरतात तर राष्ट्रसेवा दलाचे स्वयंसेवक काँग्रेसच्या अशा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये काँग्रेसचा प्रचार का करत नाहीत, काँग्रेसला साहेबूत का ठरत नाहीत? मंडळी, राष्ट्रसेवा दलाला असं का वाटत नाही? संघ ही भाजपची मातृसंस्था आहे, हे खरं आहे. संघाने भाजपला जन्माला घातलेला आहे. तसं त्यामुळे संघाचा अंकुश भाजपवर आहे, हेही खरं आहे. संघाविषयी भाजपला आदर आहे, हेही खरं आहे. आता काही प्रमाणात अंकुश आहे आणि आदर मात्र संघाला भाजपला संघाविषयी हा आहे. आता ह्याच्या उलट राष्ट्रसेवा दलाचा आहे की राष्ट्रसेवा दलाविषयी आदर काँग्रेसला नक्की आहे, परंतु राष्ट्रसेवा दल ही काँग्रेसची मातृसंस्था नव्हे. राष्ट्रसेवा दलाची स्थापना ही 1920 नंतर परत 41 साली झालेली आहे, दोनदा झालेली आहे. त्याचं नाव आधी 20 साली वेगळं होतं आणि 41 साली परत राष्ट्रसेवा दल असं झालं. म्हणजे काँग्रेस ही वेगळी संघटना 1885 साली स्थापन झालेली, राष्ट्रसेवा दलाची वेगळी संघटना. पण त्यामध्ये स्थापन करताना उद्दिष्ट तेच होतं की काँग्रेसला सहाय्य करणं, सहाय्यभूत ठरणं, स्वातंत्र्य लढ्याला मदत करणं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि काँग्रेसला सहाय्यभूत ठरतील अशीच आंदोलनं करणं. त्यामुळे दोन्ही संलग्न संघटना होत्या आणि आजवरी तुलनेने तशाच त्या आहेत. मंडळी, संघाकडून भाजपला पुरवठा होतो कार्यकर्त्यांचा. भाजपकडे अनेक कार्यकर्ते संघातून जातात. म्हणजे भाजपला कार्यकर्ते पुरवणारी संघ ही एक फॅक्टरी आहे, कारखाना आहे. तसं राष्ट्रसेवा दलातून काँग्रेसकडे किती कार्यकर्ते जातात? राष्ट्रसेवा दलातून समर्पित भावनेने काम करणारे, निस्वार्थ वृत्तीचे, असे त्यागी, असे कार्यकर्ते, सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये किती गेलेले आहेत आणि किती जातात? असा पुरवठा हा राष्ट्रसेवा दल करतं का? आणि काँग्रेस हे मानेल का की राष्ट्रसेवा दलांनी कार्यकर्ते काँग्रेसकडे पाठवले तर काँग्रेस त्यांना मानाचं स्थान देणार का? असा परस्पर समन्वय आणि परस्परांविषयी आदरभाव हा दोघांमध्ये किती प्रमाणात आहे? उलटपक्षी असा आहे की राष्ट्रसेवा दलाचा अंकुश तर काँग्रेसवर नाहीच, तो बिलकुल नाही. तो असता तर काँग्रेसची अशी परिस्थिती झालीच नसती. परंतु राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते काँग्रेसमधील जे असंतुष्ट नेते असतात, काँग्रेसमध्ये जे नाराज नेते आहे, नाराज मंडळी आहे की ज्यांना आता अडगेत पडले, ज्यांना आपण काही देऊ शकत नाही, पदे देऊ शकत नाहीत, दुर्दैवाने अशांची नियुक्ती ही राष्ट्रसेवा दलामध्ये कुठल्या ना कुठल्या पदावर स्थानिक पातळीवर वगैरे केली जाते. हे दुर्दैव आहे. खरं तर राष्ट्रसेवा दल ही फार चांगली संघटना आहे. त्याच्यामध्ये सेवाभाव आहे, चारित्र्य आहे, नीतिमत्ता आहे, देशभक्ती आहे, सगळंच आहे. परंतु तिचा वापर
हा काँग्रेसमध्ये नाराज असंतुष्ट असलेल्या नेत्यांना पद देण्यासाठी फक्त आता व्हावा असं का? आणि मग काँग्रेस राष्ट्रसेवा दलाचा सल्ला कसा मानेल? राष्ट्रसेवा दलाचं मार्गदर्शन कसं मानेल? राष्ट्रसेवा दलाविषयी आदरभाव कसा मनामध्ये काँग्रेसच्या असू शकेल? त्यामुळे राष्ट्रसेवा दलाला सक्षम व्हावं लागेल, सामर्थ्यशाली व्हावं लागेल. काँग्रेसवर आपला दबाव असेल, काँग्रेस आपला सल्ला मानेल, काँग्रेस आपलं मार्गदर्शन घेईल, जसं भाजप संघाचं मार्गदर्शन घेतं. किती नाही म्हटलं तरी भाजप हे नाकारत नाही की आम्ही संघाचं मार्गदर्शन घेत नाही, संघाच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, हे भाजप मानत नाही, असं म्हणत नाही कधी. म्हणजे संघाचं मार्गदर्शन अजूनही भाजप घेतं, संघाचा अंकुश अजूनही भाजपवर आहे. संघाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याची प्रतिक्रिया काय आली तर त्याच्या उलट उत्तर भाजप नेतृत्वाकडून केलं जात नाही. हे अनुशासन जे संघाकडे आहे, भाजपमध्ये आहे, ते काँग्रेसमध्ये कधी येणार, काँग्रेसकडे कधी येणार? हे राष्ट्रसेवा दलाकडे अनुशासन पूर्वी होतंच आणि काँग्रेसमध्येही होतो, पण पूर्वी होतो, स्वातंत्र्यापर्यंत होतो किंवा नेहरू युगापर्यंत होतो. पण ते गेल्या 25 वर्षामध्ये मात्र राष्ट्रसेवा दल आणि काँग्रेस, राष्ट्रसेवा दल आणि काँग्रेस यांच्यामध्ये हे गुरु शिष्याचं किंवा परस्पर समन्वयाचं, परस्पर संबंधांचं नातं, आदरभावाचं नातं राहिलं आहे असं वाटत नाही. जेव्हा म्हणूनच राष्ट्रसेवा दलाला आपल्या कामाचा विस्तार करावा लागेल, कामाचा व्याप वाढवावा लागेल, त्यांना नवीन कार्यकर्ते निर्माण करावे लागतील, ते राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रमाणात काम वाढवावं लागेल, तरच ते काँग्रेसला अधिकारवाणीने सांगू शकतात. त्यांचा अधिकार, काँग्रेसला सल्ला देण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार त्यांना राहतो. आणि तरच राष्ट्रसेवा दल कार्यकर्ते पुरवणार असेल तर काँग्रेसमध्ये चांगले कार्यकर्ते निर्माण होतील. त्यामुळे राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर जर काँग्रेसचं काम हे जर वाढावं असं राष्ट्रसेवा दलाला वाटत असेल तर स्वतः राष्ट्रसेवा दलाला आपल्या कामाचा व्याप हा वाढवावा लागेल. तरच राष्ट्रसेवा दल आणि काँग्रेस दोघेही मजबूत आणि सामर्थ्यशाली बनू शकतात. मंडळी, आपल्या याबद्दल काय वाटतं की जसं संघाचा आजही सल्ला भाजप एकदम झुगारत नाही, किंबहुना संघाविषयी भाजपला प्रचंड आदर आहे, संघाचा काही प्रमाणात तरी अंकुश आजही भाजपवर आहे, तसा राष्ट्रसेवा दलाचा अंकुश काँग्रेसवर का नाही? तसा राष्ट्रसेवा दलाविषयी आदरभाव काँग्रेसला असा का वाटत नाही? आणि राष्ट्रसेवा दलही काँग्रेससाठी रस्त्यावर प्रचारासाठी का उतरत नाही? त्याने प्रचार करायला नको पाहिजे होता का? तो प्रचार केला असता तर एवढ्या कमी जागा काँग्रेसच्या आल्या नसत्या, एवढी वाईट स्थिती काँग्रेसची झाली नसती. मंडळी, यावर आपल्याला काय वाटतं? आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.